मित्रांनो नमस्कार. डेली ॲनालिसिसच्या या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण आजपासून गोल्ड, बँक निफ्टी याचे डेली ॲनालिसिसचे व्हिडिओ या चॅनलवरती पोस्ट करणार आहोत. सो बघा, गोल्डमधले आपण चर्चा करूयात. सर, गोल्ड हा डेलीमध्ये तुम्ही बघू शकता एवढा डाऊन साईडला ड्रॉप झालेला आहे. त्यासोबतच या ऑर्डर ब्लॉकमध्ये गोल्ड आलेला आहे आणि नजदीकची लिक्विडिटी म्हणजे हा ऑर्डर ब्लॉक त्यासाठी नजदीक आहे. सो जेव्हा आपण एक तासामध्ये मित्रांनो शिफ्ट होत असतो त्यावेळेस आपल्याला ॲक्च्युली मार्केट स्ट्रक्चर त्याचं कळतं आणि मार्केट स्ट्रक्चरनुसार तुमचा जो गोल्ड आहे त्याचं डाऊनसाईडचं पूर्ण स्ट्रक्चर बनलेलं आहे एक तासामध्ये. बट यामध्ये कसं असतं, तुम्हाला ज्यावेळेस ट्रेड घ्यायचं आहे त्यावेळेस हे स्ट्रक्चर बघून फायदा होत नाही, तर तुम्हाला एक्झिक्युशन्स कुठे करायचे हे समजलं पाहिजे. सो एक लॉजिकली जर विचार केला तर गोल्ड या ठिकाणी या ऑर्डर ब्लॉकला खाली येणार आहे, बट त्या अगोदर त्याला सगळे फ्रॅक्टलचे छोटे छोटे पॉईंट्स घेणं खूप जास्त गरजेचं आहे. सो जेव्हा मी 15 मिनिटामध्ये येतो मित्रांनो, त्यावेळेस जर तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी एक प्रॉपर स्ट्रक्चर शिफ्ट झालेला आहे आणि अगेन स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यामुळे तुम्हाला या लेवलपासून एक छोटा स्कॅल्पिंग ट्रेड हा मिळू शकतो. अगेन गोल्डमध्ये आता सध्याला खूप जास्त व्हॉलॅटिलिटी असल्यामुळे तुम्हाला स्टॉप लॉसेस थोडे जास्त राहू शकतात, बट तुम्हाला इथे छोटासा एक स्कॅल्पर ट्रेड हा उद्यासाठी म्हणजे आपल्या 2 फेब्रुवारीसाठी तुम्हाला प्लॅन करता येऊ शकतो. सो काय करायचं आहे, अगेन तुम्ही याचं वॉचआउट करू शकता. 1 मिनटामध्ये आल्यानंतर अगेन मार्केट आता कशाप्रकारे बिहेव करते ते थोडंसं बघून तुम्ही या ठिकाणी हा जो मी ट्रेड प्लॅन केलेला आहे तो ट्रेड हा या डिरेक्शनसाठी प्लॅन करू शकता. बट अगेन एक गोष्ट कंडिशन आहे या ठिकाणी, जर तुम्हाला या मार्केटमध्ये जर इथला ऑर्डर ब्लॉक आहे हा जो 15 मिनटाचा हा ऑर्डर ब्लॉक जर मार्केट घेणार असेल, सो त्या कंडिशनमध्ये मार्केट थोडंसं तुमचा इथला स्टॉप लॉस घेऊन अगेन खाली येऊ शकतं. बट जर तुम्ही नीट बघाल तर मार्केटला ही छोटे छोटे POS कलेक्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. सो तुम्ही 1 मिनटामध्ये एक छोटासा अपसाईडचा मूवमेंट कॅप्चर करू शकता उद्याच्या ओपनिंग मार्केटला. आणि त्यानंतर तुम्ही जर सेशन वाईज जर तुम्ही चेक केलं तर तुमच्याही लक्षात येऊन जाईल की उद्याच्या दिवसामध्ये जे मार्केटचे लंडन क्लोज वगैरे जे मागचे सेशन्स आहेत त्यांचे डाऊनसाईडची लिक्विडिटी ग्रॅब झाल्यामुळे अगेन मार्केट हे अपसाईडला थोडंसं मुवमेंट देऊ शकतं. सो जर तुम्ही याच्या रिलेटेड जर व्हिडिओ बघितला नसेल कशाप्रकारे आपण सेशन प्ले करतो तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता. बट आता आपण शिफ्ट होऊयात आपलं दुसरं ॲनालिसिस, ते म्हणजे बँक निफ्टीचं. सो बँक निफ्टी तुम्हाला कशाप्रकारे प्ले करायचे ते देखील आपण थोडक्यात बघू. ज्यावेळेस आपण डेलीमध्ये येतो, सो बघा आज अगेन बजेटमुळे मार्केट खूप जास्त ड्रॉपडाऊन पडलं होतं. सो या ठिकाणी आलेलं आहे, या ठिकाणचा हा ऑर्डर ब्लो तुम्ही बघू शकता मार्केटने कॅप्चर केलेला आहे. खाली अगेन एक ऑर्डर ब्लॉक शिल्लक आहे आणि वरच्या दिशेला हावाला जो ऑर्डर ब्लॉक आहे तिथपर्यंत मार्केटला जायची ही चान्सेस होऊ शकतात. अगेन ज्यावेळेस याचा ट्रेडिंगचा आपण विचार करतो तुम्हाला अगेन 1 आवरमध्ये यायचं आहे. 1 आवरचं मार्केट स्ट्रक्चर तुम्ही चेक करा. या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर हा प्रिव्हियस ब्रेकअप स्ट्रक्चर पॉईंट कॅप्चर केला होता मार्केटने, तोच कंटिन्यू करून मार्केट खाली परत नवीन ब्रेकअप स्ट्रक्चर बनण्याची वाट बघते. सो जेव्हा हे ब्रेकअप स्ट्रक्चर बनण्याची वाट बघत असतं मार्केट, तेव्हा मित्रांनो चान्सेस असतात की मार्केट अगेन जे वरचे अपसाईडचे मुवमेंट्स आहेत ते सगळे कॅप्चर करायला ते जाऊ शकतं. सो या कंडिशनमध्ये देखील तुम्ही बघाल तर हावाला एक तुमचा इंड्युसमेंट म्हणू शकता किंवा तुम्ही मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट म्हणू शकता, तो झालेला आहे वरच्या दिशेला. आणि आता एक अपॉर्च्युनिटी जी येत असते मार्केटमध्ये ते मोस्टली अशी असते की हा ब्रेकअप स्ट्रक्चर आणि वरच्या दिशेचा चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे ट्रेंड चेंज होऊ शकतो. सो त्या कंडिशनसाठी तुम्हाला तयार राहायचं आहे. अगेन ब्रेकअप स्ट्रक्चरसाठी या कॅन्डलच्या खाली तुम्हाला एक अनदर कॅन्डल क्लोजिंग गरजेचं आहे, बट ते होणं थोडंसं मार्केटसाठी पॉसिबिलिटी कमी आहेत, कारण का मार्केटनं ऑलरेडी लिक्विडिटीज डेलीमधल्या कॅप्चर केलेल्या आहेत. सो ट्रेड जर तुम्ही प्लॅन करत असाल तर अगेन 15 मिनटामध्ये आपल्याला यायचं आहे. 15 मिनटामध्ये आपण या ठिकाणी या ऑर्डर ब्लॉकच्या जवळच ट्रेड प्लॅन करू शकतो. कसं करायचं, सिम्पल. तुम्ही या ठिकाणी 1 मिनटामध्ये ज्यावेळेस येता त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी बघू शकता कशाप्रकारे इथे मार्केट स्ट्रक्चर चेंज करतं आहे. सो त्यासाठी सिम्पल काय करायचं आहे, तुम्हाला एक अशी मुवमेंट पकडायचे ज्यामध्ये तुम्हाला क्विकमध्ये स्ट्रक्चर चेंज झालेलं दिसेल. सो हा आपला CVT इंडिकेटर आहे. ज्यांनी घेतला आहे त्यांच्यासाठी वेलकम, आणि ज्यांनी नाही घेतला आहे काळजी करू नका, मी तुम्हाला इथे सिम्पल भाषेमध्ये सांगून देतो कशाप्रकारे आपल्याला वर्किंग करायचं आहे. बघा अगेन डिस्काउंट झोनमध्ये मार्केट आहे. तुम्हाला फक्त एक मार्केट स्ट्रक्चर बघायचा आहे जो की चेंज होतो आहे सक्सेसफुली. सो ही जी लेवल आहे ही लेवल ज्यावेळेस सक्सेसफुली चेंज करेल मार्केट अगेन एक कॅन्डल क्लोज करून पॉझिटिव्हली, त्यावेळी तुम्हाला या ट्रेडमध्ये एंट्री घेता येईल मित्रांनो. ठीक आहे. आणि एंट्री म्हणजे कशी, तर तुम्हाला या ठिकाणी ह्या एक्झिक्युशननंतर तुम्हाला एक रिव्हर्सल गरजेचं आहे आणि त्या रिव्हर्सलला तुम्ही ट्रेडमध्ये एंट्री घेऊ शकता. मार्केट असं प्रकारे वर्किंग करेल आणि ज्यावेळेस इथे कुठेतरी येईल थोडंसं असं वरच्या दिशेला, त्यावेळेस तुम्ही इथं बँक निफ्टीमध्ये देखील ट्रेड प्लॅन करू शकता. अगेन मार्केटचे कंडिशन्स डिपेंड करतील की मार्केट गॅप अप होणार आहे की गॅप डाऊन होणार आहे. सो या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे प्लॅनिंग करता येऊ शकेल. आणि ज्या लोकांना एक्झिक्युशन क्विकमध्ये करायचं आहे, जे लोक स्कॅल्पिंग टाईप ट्रेडिंग करतात, त्यांनी जसं मार्केट 1 मिनटामध्ये आलं
त्या ठिकाणी तुम्ही क्विकमध्ये इथे एंट्री प्लॅन करू शकता. या ठिकाणी देखील एंट्री केली चालेल. रिस्की एंट्री राहील. स्टॉप लॉस अगेन छोटा या ठिकाणी तुम्हाला प्लॅन करावं लागेल. बट येस, तुमची एंट्री या ठिकाणी होऊ शकते. आणि त्यासोबत आपण निफ्टीचा ट्रेड बघूयात. निफ्टी देखील कशाप्रकारे उद्या प्लॅन आउट करू शकते. सो निफ्टी जर तुम्ही बघाल तर अगेन सेम बँक निफ्टीसारखी ऑर्डर ब्लॉकला निफ्टी टॅप करून वरच्या दिशेला मोमेंटम थोडीशी दिलेली आहे. अगेन या ठिकाणी हा ऑर्डर ब्लॉक आहे. आणि तुम्ही जर 1 तासामध्ये याल तर 1 तासामधलं स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही काय झालेलं आहे. अगेन या ठिकाणी वरच्या दिशेला चेंज ऑफ कॅरेक्टर लेवल आहे, म्हणजे ती लेवल सक्सेसफुल नाही झाली. बट येस, खालच्या दिशेला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर लेवल आहे. अगेन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर लेवल पण कन्फर्म नाही आहे. का नाही आहे कन्फर्म? यासाठी एक सिंपल रिझन आहे की कॅन्डल क्लोजिंग नाही. सो मार्केट या चेंज ऑफ कॅरेक्टर आणि ब्रेक ऑफ स्ट्रक्चर लेवलच्या आतमध्येच फिरते. सो अगेन या ठिकाणी देखील तुम्हाला सेम प्लॅन आउट करावं लागेल. एकंदरीत तुम्हाला स्कॅल्पिंगचे छोटे छोटे ट्रेड या ठिकाणी एक्झिक्यूट करावे लागतील. सो ट्रेड कसे एक्झिक्यूट करायचे तर बघा, या ठिकाणी टॅपिंग होऊन मार्केट वरच्या दिशेला गेले. अगेन तुमच्या ऑर्डर ब्लॉकला मार्केट टॅपिंगला आलेलं आहे. सो या टॅपिंगच्या ठिकाणी तुम्हाला छोटीशी अपॉर्च्युनिटी मिळली रिव्हर्सलची, तर तुम्ही त्या ठिकाणी ट्रेड प्लॅन करू शकता. तुम्ही बघा इथे 1 मिनिटामध्ये आलेलं आहे. 1 मिनिटामध्ये देखील तुम्हाला सिंपल स्ट्रक्चर चेंज व्हायची छोटीशी अपॉर्च्युनिटी वेट करावं लागेल. सो ती अपॉर्च्युनिटी कुठे आहे मित्रांनो? अगेन तुम्ही बघू शकता या ठिकाणी लास्ट तुमचा जो स्विंग आहे तो ऑब्वियसली या ठिकाणी आहे. सो ह्या लेवलला ब्रेक करून मार्केट जेव्हा कधी तुमचा खालच्या दिशेला रिव्हर्सल देईल त्यावेळेस तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी मिळू शकते उद्या. किंवा दुसरा सोल्युशन काय की जे लोक रिस्की ट्रेडर आहेत ते क्विकमध्ये मार्केट ओपनिंग नंतर या ठिकाणी ट्रेड प्लॅन करू शकतात. बट त्यासाठी देखील कंडिशन काय की एक रिव्हर्सल तुम्हाला गरजेचं आहे, छोटा तरी. सो मी काय करतो, इथे आपलं टूल प्लॉट करतो, त्यानुसार आपल्याला एखादी अपॉर्च्युनिटी मिळते का बघूयात. येस, तुमचं मार्केट डिस्काउंट झोनला आहे मित्रांनो. सो डिस्काउंट झोनमध्ये देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता एक मोमेंटम आपल्याला अशी खालच्या दिशेला कॅन्डल क्लोजिंग पाहिजे. आणि कॅन्डल क्लोजिंग नंतर ही जी लेवल आहे ही लेवल ब्रेक झाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये ट्रेड घेऊ शकता. बट तोपर्यंत एक्झिक्युशन हे प्रॉपर होणार नाही आहे, कारण का मार्केट आता पूर्ण त्याचे सेंटिमेंट्स हे चेंज करत जात आहे. सो त्या कंडिशनमुळे तुम्हाला जे मी आज चॅनलचं दिलेलं आहे ते फक्त स्कॅल्पिंग ट्रेड्स किंवा छोटे छोटे ट्रेड्स एक्झिक्यूट कसे करता येतील याच्याबद्दल ते दिलेलं आहे. आय होप तुम्हाला ही सिरीज आवडेल आणि इथून पुढचे डेली तुम्हाला वेगवेगळ्या स्क्रिप्टचे ॲनालिसिस मिळत जातील. सो कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कोणत्या स्क्रिप्टवरती तुम्हाला ॲनालिसिस हवं आहे. आपण प्रॉपर SMCच्या थ्रू याचं ॲनालिसिस करत आहोत मित्रांनो. ठीक आहे. सो उद्या थोडं काळजीने ट्रेड करा, कारण का मार्केट ऑलरेडी डाऊन ट्रेंडमध्ये आहे.